नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. सध्या ॲक्शन किंग आलाय, तो म्हणजे केदार. अरे कसा आहे? बापरे! कसा आहेस? खूप मस्त. तू कशी आहेस? मस्त. खूप दिवसांनी आपली भेट होते आणि हो, फायनली तुला जे करायचंय ते करायला मिळतंय, करायला म्हणजे मिळतंय. इंटरव्ह्यू घ्यायला मिळतोय. कसं वाटतं इंटरव्ह्यू घेताना? ॲक्चुअली तू सांग मला तुझ्याकडनं टिप्स हवेत मला, की इंटरव्ह्यू कसं म्हणजे कसं वर्क करायचं ते, कसे प्रश्न विचारायचे हे तू मला सांग ॲक्चुअली. बापरे! म्हणजे मी ते वापरू शकतो. इथे तू माझा इंटरव्ह्यू घेते असं वाटायला लागलंय. शिकला मुलगा शिकलाय. पण तरी पण तू खूप छान घेते. मगाशी मी BTSमध्ये बघितलं. बऱ्यापैकी खरंच तुला जमतंय आणि खूप छान घेते. पण एक CMला प्रश्न विचारताना खूप भीती वाटते. हो, ॲक्चुअली. तर ती भीती काय आहे? दडपण आहे खूप जास्त. कारण पुढे बसणारी जी व्यक्ती आहे, ती इतकी ग्रेट आहे आणि इतकी सीनियर आहे ॲज अन ॲक्टर म्हणून पण. हं, म्हणजे त्यांच्याकडनंच आम्हाला खूप काही शिकायला मिळतं. रिसेंटली त्यांची जी फिल्म आहे हं. क्रांतिज्योती, हां. सो ती बघून पण मला असं झालं, की यार सर खरंच ग्रेट आहेत. आणि ते ते जे असतं ना, की आहेत सगळे आहेत छान-छान. पण ते एक लक्ष जे जातं ना, की अरे हं. ग्रेट हां. ग्रेटनेसची. सो ते मला आता बघायला मिळतंय ॲक्चुअली, की ते का असं आहेत म्हणून ते. त्यामुळे ना सरांकडून मला शिकायला पण मिळतंय ॲट द सेम टाईम. आणि दडपण आहे, पण सरांनी बऱ्यापैकी कम्फर्टेबल पण करून करून घेतलंय. घेतलंय. हो. म्हणजे आम्ही कालच भेटलो. अ, मी ओळख वगैरे करून हं. दिली. नंतर आम्ही सकाळपासून रीडिंग करतोय. मी त्यांना जाऊन विचारतोय, की "सर हे कसं करूयात? काय करूयात? इथे तुम्ही काही ॲडिशन्स वगैरे सुचतंय का? किंवा काय?" जर भीम सर असेल, तर भीम सर पण हं. सांगतात, की "इथे हे असं थोडंसं आपण चेंज करूया" वगैरे. सो त्यामुळे ना ॲज अन ॲक्टर म्हणून आपण पण कम्फर्टेबल होतो बरोबर परफॉर्म आहे. करायला. हां. पण एक असतं की सगळ्यांकडूनच काही ना काही शिकायला मिळतं. सो तुला त्यांच्याकडून काय शिकायला मिळते? कारण ते ॲज अ ॲक्टर पण खूप सीनियर आहे. हो, त्यांच्याकडे हो. खूप अनुभव आहे. आता मगाशी अभिनेताई म्हणाली की "अरे त्यांचा ऑरा हां, ॲक्चुअली. तो कमाल आहे." हो. त्याच्यामध्ये भीती पण वाटते. म्हणजे ते ज्या प्रकारे असे बसलेत ना खुर्चीवर, सो तो एक ऑरा निर्माण झालाय ऑलरेडी, हां. की आहेत. हं. मंत्री दिसतोय तो हां. मंत्री. तर ते खरंच ते शिकण्यासारखं आहे, हं. की तो ऑरा कसा क्रिएट करायचा हां. किंवा सीनमध्ये होल्ड पण कसा द्यायचा. हे सगळंच शिकायला मिळतंय सध्या मला. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे आता जसं तुला बरं नाहीये, स्टिल तू इथे उभा आहेस. पण ह्या सगळ्या गोष्टी तू मॅनेज कशा करतोयस? कारण ते खूप कठीण असतं बोलणं, टेकिंग्जमध्ये सुद्धा कंट्रोल करणं. खोक येते तरी हो, तुझं कंट्रोल आता होणारच होतं. सो ते कसं करतेस कंट्रोल? तर ॲक्चुअली जो आजारपण आहे ना, सॉरी. ठीक आहे, ठीक आहे. जो आजारपण आहे, तो फक्त घरी हां. घरी असतो. सेटवरती आल्यानंतर ना, ती जी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला जी मिळते, हां. ऑफकोर्स सगळ्यांकडनं जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आपल्याला, त्यामुळे कुठेतरी हा आजारपण ना कळत पण नाही आपल्याला. हे ठीक हं, आहे, खोकला वगैरे तर अगदीच हे आहे. पण जेव्हा ताप वगैरे पण आपण शूट करतो, ताप जेव्हा असतो तेव्हा पण हं, शूट करतो आपण. तर तेव्हा जाणवत नाही हं, गोष्टी. कारण सेटचा माहोल, सिच्युएशन, सीनमध्ये असतो आपण आणि फोकस आपला पूर्ण सीनमध्ये असतो. हं. सो तेव्हा काही असं जाणवत नाही एवढं. जाणवत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता तारिणी नाहीये आपल्यासोबत इथे, हो. पण मध्यंतरी एक फाईट सिक्वेन्स झाला होता. तेव्हा पण तू खूप छान म्हणून मी मगाशी बोलली फायटिंग की सो त्या गोष्टी झाल्या होत्या. त्या कशा केल्यास तू फायटिंग सिक्वेन्समध्ये? सो मी आधी माइंड प्रिपेअर केलं, की तुला की फटके मिळणार फटके आहेत? प फटके तर मिळणार आहे. आउटडोर शूट आहे. हां, उन्हात शूट करायचं आहे. हां, टॅनिंग ह्या तिन्ही गोष्टी मी असं प्रिपेअर केलं, की ओके ठीक आहे. हां. आणि मार खायचा आहे. चांगला आपल्याला मार खायचा आहे. मला भीम सरांनी आदल्या दिवशी मेसेज केला, की उद्या आपण फायटिंग सिक्वेन्स हं, शूट करतोय, तू प्रिपेअर्ड राहा म्हणून. हं, सो मी झालो, हां, चला ओके ठीक आहे. पण ते ओव्हरऑल शूट करताना ना, तेव्हाही आजारी होतो मी, पण तिथे कुठेच ते जाणवलं नाही मला. हं. कारण ऑफकोर्स फायटर्स होते. सर कोरिओग्राफ करत होते, सीन कसा करायचा आहे, काय करायचा आहे. सो ते करताना खूप मजा आली. म्हणजे मला पण जाणवलं नाही, की मी आजारी आहे म्हणून. हं. पण ते ओव्हरऑल चंक शूट करताना खूप छान वाटलं मला. आता तारिणी आणि केदारवरती खूप प्रेम मिळतंय. टॉपमध्ये सीरियल आहे, हो. ट्रेंडिंगला आहे. तर त्या बाबतीत काय बोलशील? कारण फायनली लव्ह सिक्वेन्स पण सुरू असं नकळत तुझ्याकडून सुरू झालेत. ते तर कधीपासून कधीपासूनच. आहे, पण आता हळू-हळू ते लग्नाचा जो सीन चालू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सुरू झालाय. त्यावरती पण प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतंय. हो, तुमच्या हो. दोघांच्या जोडीला पण एकदम क्यूट क्यूट मोमेंट्सचं प्रेम मिळते. त्या बाबतीत काय बोलशील? त्यांचं जेव्हा प्रेम मिळतंय ना, तर आम्हाला पण असं होतं, की अजून काहीतरी हां. नवीन काहीतरी करून दाखवूया हं. त्यांच्यासाठी. सो हे प्रेम जसं अजून मिळेल ना, तसं त्यांना नवीन-नवीन गोष्टी आमच्याकडनं बघायला मिळतील. आणि हे ओके. तर म्हणजे ऑफकोर्स हे चालूच आहे. हां. पण या व्यतिरिक्त पण अजून बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी प्रेक्षकांच्या वाट्याला येणार आहेत हं. बघायला. आता फायटिंग सिक्वेन्समध्ये तारिणी सुद्धा टॉपला असते, फ्रंट फूटला असते. पण ऑफकोर्स, तिच्याकडून तुला काही ऑफकोर्स. कळतं का? किंवा टिप्स मिळतात का? की तारिणी असते थांब स्वतःला मला भीती दुखापत वाटते. करून घेऊ नको.
स्वतःला दुखापत करून घेऊ नको. आणि जे फायटर्स आहेत त्यांना सांग की आपण हे जे काय करतोय हे खोटं आहे. तुम्ही तुमची एनर्जी किंवा तुमचा फोर्स काय लावू नका. हा. तुम्ही फक्त असं करा, मी असं करतो. तुम्ही तुमची एनर्जी लावू नका. ओके, हे सो तुला हे टिप्स तिच्याकडून टिप्स मिळतात. आता मिळतात. प्रेक्षकांना काय सांगशील की आता नवीन ट्विस्ट येतोय, तू इंटरव्ह्यू घेणार आहेस आणि ते पण कोणाचा, आनंद सरांसोबत, तू सीन आनंद. सिक्वेन्स पूर्ण असा मर्ज होते हो तुझ्यामध्ये. हो हो. सो त्या बाबतीत प्रेक्षकांना काय सांगशील? सो तुम्हाला भरपूर मजा येणार आहे. आतापर्यंत जेवढी तुम्हाला मजा आली आहे तारणी ही सिरियल बघताना, त्यापेक्षा 1000 पट जास्त मजा तुम्हाला येणार आहे. कारण ऑफकोर्स आम्ही जो आता चंक शूट करतोय तो आहेच, पण त्या व्यतिरिक्त असे बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. स्टे ट्यून्ड. आता कौशिकी ताई म्हणजे अभिज्ञा ताई माझ्या अगदी समोर होती म्हणून मला विचारायचंय, कौशिकी ताईला तू काय सांगशील? ती ऐकते कौशिकी ताईला मी काय सांगू? तिच्या बाबतीत काय सांगशील? तिच्यासोबत सुद्धा shoot त्यांच्याबरोबर करा. सीन करायला मला खूप मजा येते. म्हणजे ज्या प्रकारे कौशिकी मॅडम मला कम्फर्टेबल करून घेतात. मला सीनमध्ये नेहमी सांगतात, की स्वराज, केदार हे असे चेंजेस कर. तू नाही हे मी असे इमोशन्स पोर्ट्रे कर किंवा हे असं कर किंवा काही उच्चार शब्दांचे माझे कधी चुकतात, तर त्या नेहमी मला गाईड करतात. नाही मी ऍक्च्युली त्याला पर्सनली जास्त सल्ले देत असते. जसं मला आज रिअलाइज झालंय की प्रोफेशनल पेक्षा पर्सनल सल्ले जास्त देते. पण ऑफकोर्स त्याचा हेतू हाच आहे की म्हणजे आता खूप बुकिश वाटेल पण आमच्या सिनियर्सने जे आमच्यासाठी केलंय ते आम्ही करणं भाग आहे अँड आय थिंक इट इज अ व्हेरी गुड थिंग. काही हम्म. काही गोष्टी आपल्याला त्या त्या वेळेला कळत नाहीत. काही काही गोष्टी ची विजन नसते त्या एज मध्ये. यू ऑलवेज हॅव टू मेक गुड चॉईसेस आणि मला असं वाटतं तुमच्या आजूबाजूची माणसंच तुम्हाला छान चॉईसेस करायला मदत करू शकतात. दॅट इट इन्क्लुड्स मी. येस, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. असेच फाईट सिक्वेन्स घेऊन या आणि Yes. असे बाबा यांची खूप यार यांना म्हणजे खरंच यार यांना खूप त्रास होतो यार. मला खूप वाईट वाटतं पण तुमचं एज आहे करण्याचं. प्लीज डू इट. हे शेवट अच्छा तुमचं एज आहे हा, करा. हो नाही आता नाही करणार तर केव्हा करणार हम्म, म्हणजे चालेल. आम्ही पण 48 आवर्स वगैरे काम केलेलं आहे सलग हम्म. फाईट सिक्वेन्स वगैरे नाही केले पण हेच एज आहे करायचं. मजा करा. हा मजा Yes. करा. दिस इज युअर एज फ्लॉन्ट. येस. पूर्ण उपभोग घ्या सगळ्या अटेन्शनचा. चालेल, थँक्यू सो मच आणि ऑल द थँक्यू. बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.